नमस्कार, मी यशपाल भोसले. माझा महाराष्ट्र लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांच्या आदेशानंतरही भोकर तालुक्यात खुलेआम मटका सुरू. पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांच्या आदेशानुसार कार्यक्षेत्रात कुठलेही अवैध धंदे चालणार नाहीत, असं खुद्द पोलीस महानिरीक्षक यांनी पत्रकारांना सांगितले. याचाच प्रत्यय म्हणून मागील काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरती भोकर तालुक्यातील मातूळ या गावात एका मोठ्या क्लबवर चिरंजीवी प्रसाद यांच्या आदेशानुसार धाड टाकण्यात आली. या धाडीच्या कारवाईमध्ये पोलीस महानिरीक्षक यांनी नांदेड जिल्ह्यातील कुठल्याही अधिकाऱ्यांना आदेश दिले नव्हते. मात्र लातूर जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांना कारवाईचे आदेश देऊन या अवैध धंदे चालणाऱ्या क्लबवर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र काही महिन्यातच पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांच्या आदेशाला धुडकावत अवैध धंदे चालवणाऱ्यांनी परत तोंड वर काढले आहे. भोकर तालुक्यातील क्लबवरची कारवाई जिल्ह्यात सर्वात मोठी होती. मात्र याच भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कल्याण मुंबई नावाचा मटका राजरोसपणे सुरू आहे. राजकीय वरदहस्त असलेले काही लोक हा कल्याण मिलन नावाचा जुगार भोकर तालुक्यात उघडपणे चालवतात. मात्र नांदेड स्थानिक गुन्हे शाखा आणि भोकर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांच्या ही बाब निदर्शनास येत नाही की या जुगाराकडे पोलीस प्रशासनाचा डोळेझाकपणा होत आहे हेच कळत नाही. आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.